हिंगोली जिल्ह्यातील जलाशय मार्च महिन्याच्या शेवटीच कोरडे, झपाट्याने पातळी कमी होत असल्यामुळे पाणी टंचाई आता निर्माण होण्याची शक्यता। नाशिकच्या मालेगावमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाणी टंचाईचं उग्र रूप, तर पाणी टंचाईमुळे आता माणसांबरोबरच जनावरांचे सुद्धा हाल। मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी मेंढपाळाची वणवण। जालना जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट, बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाईची समस्या। जिल्ह्यातील 64 प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प कोरडे ठाक, 25,000 नागरिकांना 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा। भंडाऱ्याच्या चुल्हाड सिहोरा या परिसरामध्ये विहिरींची पाणी पातळी खालावली, उजव्या कालव्यासाठी जलाशयाचे पाणी आता सोडण्याची ग्रामस्थांची मागणी। चाळीसगावच्या गिरणा धरणामध्ये 35% जलसाठा शिल्लक, पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटी तिसरे आवर्तन सोडण्यात येणार। बाष्पीभवन वाढल्यामुळे धरणांच्या जलसाठ्यात झपाट्याने घट। वर्ध्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला व तापमानाचा पारा 41 अंशांवर। वाढत्या तापमानामुळे आता रस्त्यांवरील वर्दळ सुद्धा कमी, उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिक त्रस्त। बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचे 5 रुग्ण, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू। गेल्या 24 तासात आढळले 3 रुग्ण। गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये अवकाळी पावसाच्या सरी, तर पावसामुळे तोडणी करून ठेवलेल्या मिरचीच्या पिकाला फटका, शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान।